मुलं म्हणत होती, "मम्मी कचोरी कर, कचोरी कर." बरेच दिवस झाले मी कचोरी काही केली नव्हती. तर मी म्हटलं होतं चला तर सोले खाऊन पण खूप कंटाळा आला, तर सोल्याची आपण कचोरीच करूया, म्हणजे तुरीच्या शेंगाची कचोरी करूया दाण्याची. तर मी काय केलं, इकडे 2 वाटी मैदा घेतला होता, त्याच्यामध्ये मोहन टाकलं होतं तेलाचं. गरम करून मोहन टाकायचं तेलाचं, नंतर मिश्रण करायचं आणि पाणी ॲड करून मस्त डो करून घ्यायचा आपला तयार. इकडे काय केलं, तुरीचे दाणे हे होते ते भाजून घ्यायचे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्या पण भाजून घ्यायच्या. मस्त भाजल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतली होती मी. तर इकडे काय करायचं, मसाले तयार करायचे. मसाल्यामध्ये मी थोडीशी सोप घेतली होती, साबूत धनिया घेतला होता आणि थोडंसं जिरं घेतलं होतं आणि थोडीशी मेथी घेतली होती. मेथीनं भारी चव लागते, त्याच्यामुळे मेथी घेतली होती. तर मिश्रण मसाला मस्त काढून घ्यायचा. तर इकडे एका पॅनमध्ये मी तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, आलं लसणाचा पेस्ट टाकायचा, नंतर जो मसाला काढला होता तो मसाला टाकायचा. त्याच्यामध्ये जे आपण तुरीचं हे चटणी होती ती चटणी टाकायची, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि थोडंसं साधं मीठ टाकायचं. खूप भारी चव लागते काळ्या मिठाने, त्याच्यामुळे साधं मीठ टाकायचं आणि आपला घरगुती मसाला टाकायचा. कोणता पण मसाला टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर मी हे घरी बनवलेला मसाला टाकला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची त्याच्यामध्ये. तर आपला मसाला चटणी तयार झालेली आहे कचोरीमध्ये भरायची. तर एक गोळा घ्यायचा, मस्त हाताने असं पापडी करायची, त्याच्यामध्ये मस्त अशी आपली चटणी भरून घ्यायची सोल्याची, म्हणजे तुरीच्या शेंगाची चटणी भरून घ्यायची आणि हळू हाताने असे दाबून सर्व कचोऱ्या आपल्या करून घ्यायच्या. बघा इकडे सर्व कचोऱ्या करून झालेल्या आहे आणि इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेलामध्ये आपल्या सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या, क्रंची होईपर्यंत मस्त छानपैकी अशा तळून घ्यायच्या. त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या मी तळायला टाकल्या होत्या, तर खूप छान अशा क्रंची झाल्या होत्या. कोण कोण करतात सोल्याच्या कचोऱ्या नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.